लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर. मंत्रिमंडळाची जी शेवटची बैठक झाली त्यामध्ये प्रचंड मोठे निर्णय घेण्यात आले. आता लाडक्या बहिणींच्या हप्त्याव्यतिरिक्त 5,500 रुपयाचा एक्स्ट्रा दिवाळी बोनस सुरू होतोय. त्यासाठी काही अटी आहेत, त्या अटी पूर्ण केल्या की लगेच हा बोनस मिळतोय. लक्षात घ्या, आता 7,500 अधिक 3,000 अधिक 2,500 अधिक 5,500 इतके प्रचंड पैसे तुम्हाला मिळणार आहे. ज्यांना आत्तापर्यंत एकही रुपया मिळाला नाही किंवा थोडेफार पैसे मिळाले किंवा सगळे पैसे मिळाले त्यांना देखील हा 5,500 रुपये बोनस मिळणार आहे. फक्त या अटी लक्षात घेणं गरजेचं आहे. सोबतच 3,000 अधिक 2,500 हे कोणते आहेत, कारण की 6व्या आणि 7व्या हप्त्याच्या संदर्भात देखील खूप मोठा निर्णय, खूप मोठी बातमी समोर येत आहे. लक्षात घ्या, आचारसंहिता जी आहे तर ती लवकरच लागत आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. लक्षात घ्या, आचारसंहिता ज्या दिवशी लागू होते, आता ती केव्हा लागू होईल, कारण की त्यानंतर पैसे येणार नाही, पण त्याआधी हे सर्व पैसे येणार आहेत. कारण की 15 ऑक्टोबर ही शेवटची तारीख ठरवण्यात आली होती आणि 15 ऑक्टोबरच्या लगेच म्हणजेच 22 ऑक्टोबरला जे आहे 22 ऑक्टोबरनंतर कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते आणि ज्यामध्ये जे आहे महिलांच्या त्यात पैसे येणार आहेत. कारण की ज्या बैठका आहेत त्या होत आहेत आणि त्यातच एक मोठी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. लक्षात घ्या, आता महिलांना 7,500 अधिक 2,500 अधिक 3,000 अधिक 5,500 इतके पैसे त्या ठिकाणी येणार आहेत. तर फक्त या अटीची पूर्तता करणं गरजेचं आहे. आता हा व्हिडिओ अशाही महिलांसाठी आहे की ज्यांना सर्व पैसे आलेले आहेत, कारण की 5,500 रुपये हे सर्व महिलांना मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला एखादा हप्ता मिळाला असेल, सर्व पैसे मिळाले असतील किंवा काहीच मिळालं नसेल तरी देखील हे 5,500 रुपये तुमच्यासाठी आहे. फक्त या अटी क्लिअर करणं गरजेचं आहे. या पात्रतेत तुम्ही बसणं गरजेचं आहे, कारण की हा अतिरिक्त वाढीव बोनस महिलांसाठी आहे. त्यात ज्या महिलांना गॅस सिलेंडरचे पैसे आले नाही, 7,500 पैकी कमी आले, त्यांच्यासाठी देखील विशेष काही निर्णय घेण्यात आले. कारण की आता जी बैठक झाली ती शेवटची बैठक होती. निवडणुकांचं टाइम टेबल आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या, 20 नोव्हेंबरला मतदान होईल, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. मग अर्ज करण्याची जी मुदत आहे तर ती 29 ऑक्टोबरपासून 4 नोव्हेंबरपर्यंत आहे. निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. 22 ऑक्टोबरला त्यांचं जे नोटिफिकेशन येईल आणि त्यानंतर आचारसंहिता लागू होईल आणि त्यानंतर येणार नाही. तर त्यामुळे तुम्हाला हे सगळे पैसे 7,500 अधिक 3 अधिक 2,500 अधिक 5,500 हे पैसे मिळण्यासाठी तुम्हाला काही अटींची पूर्तता करणं तात्काळ गरजेचं आहे. 2 ते 3 कामं तात्काळ जर तुम्ही केली तर तुम्हाला हे सर्व पैसे मिळतील. अन्यथा मग काय होईल की निवडणूक चालू झाल्यानंतर, आचारसंहिता लागल्यानंतर परत हे पैसे येण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते. एक ना एक आपण निर्णय समजून घेऊयात. व्हिडिओ त्यामुळे स्किप न करता लक्षपूर्वक पाहत राहा, कारण की आत्ता जर तुम्ही चूक केली तर कदाचित पुढचे पैसे मिळायला कदाचित तुम्हाला 2 महिने 2.5 महिने लागू शकतात. त्यामुळे जो 5,500 रुपयाचा बोनस आहे त्यातही 2 टप्पे आहे. काही महिलांना 3,000 मिळेल तर काही विशेष महिलांना अधिक 2,500 म्हणजे 3,000 अधिक 2,500 5,500 मिळणार आहे. तर 5,500चा बोनस मिळण्यासाठी काय करायचं आहे हे समजून घेणं इथे गरजेचं आहे. आता जो बोनस मिळतोय 5,500 रुपये त्याविषयी समजून घेऊ. त्यानंतर 7,500 अधिक 2,500 अधिक 3 म्हणजे 6वा 7वा हप्ता गॅस सिलेंडरचे पैसे त्याविषयी आपण समजून घेऊ आणि बैठकीमध्ये काय मोठा निर्णय झाला आहे त्याविषयी आपण समजू घेऊ. आता हे 5,500 रुपये जे आहेत तर हा महिलांसाठी अतिरिक्त बोनस आहे. राज्य सरकारने महिलांना एक अजून मोठं गिफ्ट देण्याचं ठरवलं. याच्यामध्ये ज्या लाडक्या बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत तर त्यांना 3,000, काही महिलांना 3,000 तर काही महिलांना 5,500 रुपये मिळतील. आता कोणत्या महिलांना 5,500 मिळतील आणि कोणत्या महिलांना फक्त 3,000 मिळतील तर त्यासाठी 4 मुख्य अटी आहेत. 4ही अटी जर तुम्ही त्याची पूर्तता करत असाल तर तुम्हाला नक्कीच हे पैसे मिळणार आहे. त्या 4 अटी कोणत्या? 4ही अटी एक त्या ठिकाणी व्यवस्थित ऐकून घ्या, लक्षपूर्वक त्या समजून घ्या, तर आणि तरच तुम्हाला पैसे मिळतात. यातली पहिली अट अशी आहे की 5,500 रुपये अशा महिलांना मिळतील. आता पहिली गोष्ट लक्षात घ्या की 5,500 रुपये हे डायरेक्ट तुमच्या खात्यात येणार आहे. जसे हप्त्याचे पैसे आले तसे डायरेक्ट येणार आहे. त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. कुठलाही अर्ज याच्यामध्ये करायचा नाही आहे, कुठली विशेष प्रक्रियाची नाही. फक्त अटी आहेत. पहिली अट आहे की तुम्ही लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थी असणं आवश्यक आहे. लाडक्या बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरलाय, तुम्हाला पैसे आले किंवा नाही आले त्यासाठीची पुढची अट आहे, पण तुम्ही लाभार्थी असणं गरजेचं आहे. तुमचा फॉर्म मंजूर झालेल्या स्थितीत असणं गरजेचं आहे. नसन मंजूर झाला तर 15 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही मंजूर केलेलाच असेल अशी आपण आशा करूयात. मग मंजूर झालेला असेल, अप्रूव्ड असेल, पैसे आले की नाही तो वेगळा विषय आहे. मग आता तुम्ही म्हणाल की आम्ही लाभार्थी आहोत, आम्हाला पैसे आले, पण नेमकं किती पैसे आले? कारण की पैसे वेगळ्या याच्यात आले. कोणाला फक्त 3च आले, कोणाला 1.5 आले, कोणाला 4.5 आले, कोणाला 7.5 आले. तर त्यासाठी आहे दुसरी अट. 5,500 रुपये मिळवण्यासाठीची दुसरी अट आहे की तुम्हाला कमीत कमी 3 महिन्याचे 3 हप्त्याचे पैसे येणं अपेक्षित आहे. 3 हप्त्याचे पैसे किती? 1.5 अधिक 1.5 अधिक 1.5 4,500 रुपये. मग तुम्ही आता चेक करायचं आहे. लक्षात घ्या, 5,500 रुपये बोनस मिळवण्यासाठी लाडक्या बहीण योजनेचे कमीत कमी 3 महिन्याचे पैसे येणं अपेक्षित आहे.
तुम्ही खात्यामध्ये जाऊन चेक करू शकता आपल्याला किती महिन्याचे पैसे आले, मेसेजेस चेक करू शकता, बँकेत जाऊन पासबुक प्रिंट करू शकता, SMS बँकिंगद्वारे तुमचं मिनिमम जे स्टेटमेंट आहे ते काढू शकता. तर चेक करा, 4,500 रुपये मिनिमम आले पाहिजे. 4.5 मग कोणाला 6 आले असतील, कोणाला 7.5 आले असतील तर अभिनंदन, तुम्ही योजनेसाठी पात्र आहात. पण पुढची खबरदारी आहे तिसरी अट. तिसरी अट अशी आहे की ती बऱ्याचशा महिलांना त्यामध्ये प्रॉब्लेम आहे, ती म्हणजे आधार कार्डला बँक जे आहे ते लिंक असणं गरजेचं आहे. बँक खात्याला आधार लिंकिंग असणं अतिशय गरजेचं इथे असणार आहे. आता लक्षात घ्या, बँक खात्याला आधार लिंकिंग असणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल की मग आम्हाला आत्तापर्यंत सर्व पैसे आले, मग पैसे आले याचा अर्थ आमचं आधारला जे आहे बँक खातं लिंक आहे. तर बरोबर आहे, तुम्हाला जर आत्तापर्यंत 1,500 3,000 म्हणजे कमी जास्त पैसे आले असतील किंवा पूर्ण जरी आले असतील तर लक्षात घ्या तुमचं खातं हे लिंक आहे, तुम्ही यासाठी पात्र आहे. पण आता चौथी अतिशय महत्त्वाची अट, जिच्यामध्ये 99% महिलांना बसणार नाही आणि 5,500 रुपये मुकावं लागू शकतं, ती अट म्हणजे तुम्ही सर्व नियमांचं पालन केलेलं असावं. लक्षात घ्या, जे काही नियम वेळोवेळी दिले जातात, योजनांचे नियम असतील, पात्रतेचे नियम असतील, जसं काय 2.5 लाखाचं उत्पन्न असलेल्या महिलाच यासाठी पात्र आहेत, त्याचबरोबर एका कुटुंबातील 2च महिला पात्र आहेत. तर तुम्ही अपात्र असूनही लाभ घेत असाल तर तुम्हाला 5,500 त्या ठिकाणी मिळणार नाहीत, ही अट आहे. मग आता हे पैसे कसे मिळतील, तर हे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात येणार आहे. दिवाळीनिमित्त तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. आता याविषयी मुंबई तक तसेच लोकशाही मराठी या जे काही वेबसाईट आहे तर त्यांनी त्यावर त्या ठिकाणी वृत्त दिलं होतं, तर त्याच्यावरून आपण माहिती दिलेली आहे. आता गॅस सिलेंडरच्या पैशासाठी तुम्हाला सरकारने एक आवाहन केलं आहे की पुरुषाच्या नावावरील गॅस सिलेंडर महिलेच्या नावे ट्रान्सफर करावं लागेल. कसं ट्रान्सफर करायचं तर याचा व्हिडिओ आहे, एक फॉर्म आहे, तो फॉर्म घ्यायचा आहे, तो भरून द्यायचा आहे. तुमच्या गॅस विक्रेता जो आहे किंवा गॅस डीलर जो आहे, डिस्ट्रीब्युटर आहे, तर तिथे जायचं आहे, तो अर्ज भरून द्यायचा आहे. अर्ज भरून दिला तर कोणत्या महिलेच्या नावे ट्रान्सफर करायचं, तर अशी महिला की जिच्या नावे लाडक्या बहीण योजनेचे पैसे येत आहेत. लाडक्या बहीण योजनेची लाभार्थी महिलेच्या नावे हा गॅस सिलेंडर ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. हे करण्यासाठी तुम्हाला KYC देखील करणं अनिवार्य आहे. जेवढं लवकर कराल तेवढे लवकर पैसे येतील, कारण की 22 तारखेला जे नोटिफिकेशन आहे ते येणार आहे आणि त्यानंतर कदाचित आचारसंहिता देखील लागू होईल आणि त्यानंतर पैसे येण्यामध्ये अडचण येऊ शकते. तर त्यामुळे नक्कीच हे 22 तारखेआधी तुम्ही काम तात्काळ करून घेणं गरजेचं आहे. 22-23 तारखेआधी जर तुम्ही हे काम करून घेतलं तर तुम्हाला उरलेले सर्व पैसे येतील आणि नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त लाभ याचा मिळण्याला सुरुवात होईल. पैसे पडत आहेत, पैसे कालही पडले, परवाही पडले, उद्याही पडतील. पैसे टाकायला सुरुवातच केलेली आहे, सर्व पैसे येणार आहेत. शासनाचा निर्णय असा झाला आहे की एकही महिला यापासून वंचित राहिली नाही पाहिजे. त्यामुळे तुम्ही देखील याचा लाभ घेण्यास कुठेही कमी पडू नका. तात्काळ सगळी पूर्तता करा. अटी आपण बसत आहोत का ते पहा, कारण की हा वाढीव 5,500 बोनस देखील तुम्हाला मिळावा अशी मी त्या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि नक्कीच तुमचे सर्व पैसे येऊन तुमची जी दिवाळी आहे ती आनंदीची जावो अशी मी अपेक्षा करतो. 6वा-7वा हप्ता देखील लवकरात लवकर सरकारने द्यावा अशी मी श्रीचरणी प्रार्थना करतो आणि व्हिडिओ संपवतो. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.